नमस्कार, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आज तारीख आहे 1 मार्च 2026 आणि आता रात्रीची वेळ आहे आणि मी आणि बाबू मला नंतर दाखवतो. आम्ही चाललो आहे होम आणायला. म्हणजे काहींचे शिमगे काल रात्री होम त्यांचा दहन झाला, तर काहींचा उद्या होणार, म्हणजे आमचा उद्या होणार आहे. तर शिमगे म्हणजे जी पालखी असते तर ती मंदिरातून सहाणेवर येते. तर काही जणांची आले, पण आमची पालखी परवा येईल. आपली परवा येईल पालखी. पण आज रात्री आम्ही जाणार, होम नाचवत गाजवत आणणार आणि त्यानंतर मग होमाला दहन करणार. तर इथे बाबू आहे आणि बाकीचे सगळे पुढे गेले. तर ताशांचा आवाज येत असेल तर होम नाचवत खेळवत आता ज्या ठिकाणी होम किंवा होळी लागते तर तिथे आपण नेणार आहोत. आणि आपले बरेच प्रतिनिधी मंडळी मागे उभे राहून सपोर्ट करतायत. काय म्हणायचं तुला? काय नाही, आपली होली आहे. आपले होळी. ए बाबू, होळीच्या शुभेच्छा दे सगळ्यांना. बाबू डॉन आहे. बाबू डॉन.
चला तर सुर्वे मयेकर यांचे होम त्या बाजूने तसे त्या तिकडे गेलेले आहेत, म्हणजे जिथे होम लागतात होम दहन केले जातात. त्यानंतर हा आपला होम आता आपण आपल्या मंदिरासमोरून खाली घेऊन जाणार आहोत. आणि इथे पप्पू पेडणेकर आणि स्वराज राजवाडकर हे फटाक्यांची आतिषबाजी करतायत. ए बाबा जमतंय की नाही तुला? जमतोय. काय जमतंय? लवकर लाव चल. अरे कुठला शॉट लावलाय? तर आपल्या मंदिरासमोर आता आपण होम आणलेला आहे आणि त्यानंतर आता हे होम खेळवणार. हाय रे हाय रे श्रील इथे करतो काय रे होलिओ. होळीला जेव्हा आपण गवत बांधतो तर बांधण्यासाठी हे जे काय म्हणतात त्याला बंध, तर हे बंध घेतलेले आहेत स्वप्नेशने. बंधांची जबाबदारी खास स्वप्नेशकडे दिलेली आहे. तर आपण आत्ता जिथे होम आपण दहन करणार आहोत तर तिथे हा होम घेऊन चाललेलो आहोत. तर आता आपण जिथे हा होम दहन करणार आहोत तर तिथे आलेलो आहोत आणि मागचे 9 दिवस जी होळी दहन झाली तर ती या जागेवर झाली बघा. आणि ही आता होळी काढणार आणि इथे होम उभा करणार. आणि होमाला सजवण्यासाठी आता थोड्याच वेळात आपली सुरुवात होईल. आणि आणखीन एक आज म्हणजे यंदाच्या वर्षी नाविन्यपूर्ण बलून्स लावण्यात येणार आहेत.
बघ आधीच फोडाफोडी चालू झाली. बलून्स विथ पप्पू. हा तर आपला होम आता सजवायला सुरुवात झालेली आहे. इथे शेंड्यामध्ये गवत भरण्याचं काम चालू आहे. मुंबईतून खास चाकरमाने आलेले आहेत. विक्रांत हळदणकर आणि पप्पू पेंडेकर. हा आणि सगळ्यात आमचा हौशी कलाकार बाबू खणतोय इथे. खड्डो काढता खड्डो. हौशी कलाकार आणि सगळ्या कामात अगदी हिरिरीने भाग घेणारा. आणि इथे आमचा अजित दादा बॅटरी दाखवतोय. आणि इथे सार्थक. बाकीचे प्लेयर तिकडे आहेत. तिकडे होम सजवत आहेत. आणि हा इथे खड्डा काढतोय. खड्डो काढता खड्डो काढतोय. खड्डो मग असं दाखव. किती फूट असेल हा? हात एवढं हात दोन फूट असेल ना. 2-2.5 फूट. 2-2.5 फूट खड्डा खोदावा लागणार आहे. कारण आपला होम देखील मोठा आहे. आणि आमचे अध्यक्ष जितू पाटील यांचं काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे तुमचं जितू पाटील? काय नाही. होम आपला होम कमिटीचे अध्यक्ष हे बाबू होम कमिटीचे अध्यक्ष जितेंद्र पाटील. राहू दे नक्की जायचं का इकडे घे. नक्की जाणार नाही तो. बाबू खणणार आहे तेवढा. बास होते एवढं. तर इथे होम आपण सजवतोय. ते गवत वगैरे लावतोय. आणि गवत लावल्यावर मग त्याला उभा करणार. आणि इथे स्वराजला काम दिलेलं आहे. बलून्स धरून आहेत. आणि इकडे प्लेयर आहे आपला मानस. कोणाला कसलं काम दिलं रे? बलून दिलेला आहे. आणि आमचा मुंबईकरी चाकरमानी विक्रांत गवत लावण्याचं काम करतोय. तर इथे जरा पार्ट्स ऑफ जोक असं इथे सगळे खेळीमेळीचं वातावरण आहे. आणि खेळीमेळीच्या वातावरणात आपला होम सजवला जातोय. फटाके देखील मध्येच फटाके देखील फुटतायत. हे होळीला होतास काय तू सुनील? होळीला होतास काय? होय सगळ्या होळीला नव्हतास? 3 शेवटच्या 3 का पाहिजे? विक्रांत काय म्हणणं काय तुझं? विक्रांत तुझं काय काय लाजू नको. बंद ते 2 करतात तू कर ना. बंद द्या. चला एक नवीन उपक्रम यंदापासून सुरू आहे. बलून लावायचे आहेत. बलून्स काय होतं इथे? कोचा आहेत ना. तर अथक परिश्रमानंतर आमचा होम इथे उभा झालेला आहे. हे तुम्हाला होम आता कशा पद्धतीने तो उद्या क्लिअर कट समजेल. कारण आता अंधार आहे. पण बाबू आणि ते सुनील. हे सुनील गेला नाही लवकर. आपला उभा राहिला नाही. तर इथे सगळी धमाल मजा मस्ती चालू आहे. काय म्हणायचंय? काय म्हणायचं तुला? विक्रांत लाजू नकोस. चला तर हे सगळे आपली मंडळी आहेत. ज्यांनी सगळ्यांनी होम उभा करायला आणि सजवायला मदत केलेली आपलीच मंडळी आहे ती. होळी आणायला पण
तर हे सगळं आपलं हो तुला पण येणार बाबू थांब हळूच येणार हळूच तर असे सगळे मजा मस्ती गंमत जम्मत करत आम्ही हा होम उभा केलेला आहे. आता उद्या भेटू थेट होम दहन करायला. तर समोरच आपला होम आहे आणि आता थोड्याच वेळात होम दहन करण्यात येणार आहे. सगळी मंडळी जमलेत आपलीच वाट बघत होते. सो तरी सगळी आता मंडळी जमलेली आहेत. आताच होम दहन करण्यात येणार आहे. इकडे जायचं आहे दुसऱ्या घरी नाही जायचं आहे. त्याला सांग बिर्याणी खायला तर मी इकडे जाणार आहे, तुम्ही तिकडे काय पाठवून दे. चला चला बाबू खाली या. काम पेटू दे सगळ्या. हा हात पेटून दिला. खाली माल पण मस्त आहे. किती बॉल टाकला होता? एक बॉक्स टाकला नव्हता. येतच होतो 3-4 बॉक्स होते. 2 बॉक्स टाकला होता. एक वरती वाजवलं ना. चला आपण आता होमाला आग लावलेली आहे. होम दहन केलेलं आहे. तर होम दहन केल्यानंतर इथे आता मुख्य एक पार्ट राहतो, एक भाग राहतो, तो म्हणजे खिरापत म्हणजे प्रसाद. ग्रामीण भाषेत खिरापत असं म्हणतात. तर इथे बाबू आणि सुनील तर इथे प्रसाद करण्याचं काम करतात. म्हणजे जे नारळ आहेत तर त्याचे बारीक बारीक तुकडे करणार. अजून काय काय मिक्स करणार बाबू त्यात? केळं अजून गूळ आणि पेढे. अच्छा केळी गूळ आणि पेढे हे सगळं संमिश्र करून मध्ये आपण आपल्या वाडीत वाटणार ना. तर सगळे प्रसाद असं करणार आणि त्यानंतर मग वाडीमध्ये होळीचा प्रसाद म्हणून वाटला जाईल. आणि इकडे आमचे परम मित्र स्वप्नेशजी राजवाडकर फोटो मागतायत. इकडे बाकीचे त्यांचे बंधुराज खिरापत करण्यात व्यस्त आहेत तर ते फोटो मागण्यात व्यस्त आहेत. इथे गुळ आणि केळं त्यासोबत पेढे आणि आपला खोबरं. तर ही संपूर्ण आता हे प्रसाद खिरापत आता संमिश्र करणार आणि मग सगळ्यांना वाटणार ते. तर आताच आपण होम दहन केला आणि आलो. तर काल रात्री हा होम म्हणजे आंब्याचा असतो. हा साधारण एक 20-25 फूट लांबीचा असतो. त्यानंतर मग तो तोडला जातो आणि मग एक आपल्यावरती बाजारपेठेत ठेवतो आपण. आणि त्यानंतर रात्र होते तर रात्र मग तो नाचवत होम आपण इथे आणतो. जिथे होम दहन किंवा होळी दहन होते तर तिथे आणतो. तर काहींचे शिमगे त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी झाले तर काहींचे शिमगे आज आहेत. शिमगे म्हणजे
मेन जो होम लागतो तो, आणि त्यानंतर मग गावाचा सुरमाड असतो. आणि सुरमाड जेव्हा होतो तेव्हा पालखी साहणेवर येते आणि त्यानंतर 5-6 दिवसांनी मग पालखी प्रत्येकाच्या घरी येते. म्हणजे आपली ग्रामदेवता आपल्याला दर्शन द्यायला आपल्या घरी येत असते. तर आपण आज होम आत्ताच दहन केला. 9वी होळी कोकाटी होळी म्हणतात आणि 10वा होम. त्याच्यानंतर गावाचा सुरमाड होतो आणि मग ग्रामदेवता प्रत्येकाला दर्शन द्यायला प्रत्येकाच्या घरी जात असते. तर असा एकंदरीत हा शिमगोत्सव असतो. तर या शिमगोत्सवाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे मुंबईतले चाकरमानी देखील अगदी हजेरी लावत असतात गावात ह्या शिमगोत्सवाला. अगदी सुट्टी नाही मिळाली तरी पण कसे ना कसे करून ह्या गावात आपल्या शिमगोत्सवाला येत असतात. तर असं एक आपलं ह्या शिमगोत्सवाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आत्ताच आपण होम दहन केला. तर ह्या होमाच्या पवित्र अग्नीत आपलं दुःख क्लेश सगळं दहन हो हीच होलिकेच्या चरणी प्रार्थना. चला आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली. भेटूया एका नवीन व्हिडिओत नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.